नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। तर मित्रांनो, हात हा आपल्या शरीरातील अविभाज्य भाग आहे। पण तुमच्या हातावरील चरबी जर थुलथुलीत झाली असेल अथवा तुमच्या हातावरील मांस थोडं खाली लटकताना दिसत असेल तर ही नक्कीच चिंतेची गोष्ट आहे। हातावरील मांस तेव्हाच सैल पडते जेव्हा त्यामध्ये चरबी जमू लागते। ही समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसते, पण शरीरातील इतर भागांप्रमाणे तुम्ही हातांचीही काळजी घेतलीत आणि व्यायाम केलात तर तुमचे हात देखील तितके सुडोल आणि आकर्षक दिसू शकतात। हातामध्ये चरबी जमा होण्याची अनेक कारणे असू शकतात। पहिले आपण ही कारणे जाणून घेऊया। तर कारण नंबर 1, वजन वाढ म्हणजेच वेट गेन। आपल्या शरीराच्या आकाराप्रमाणेच आपलं वजन असतं, पण काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे शरीरातील अतिरिक्त वजन हे हातामध्ये येऊन साठतं। हातामध्ये हे वजन चरबीच्या स्वरूपात जमा होतं। हातातील रक्तवाहिन्या या अधिक गतिशील आणि सक्रिय असतात आणि परिणामी अधिक फॅट अर्थात चरबी आपल्याला हातामध्ये जमा झालेली दिसते। कारण नंबर 2, चुकीचं खाणं पिणं म्हणजेच इम्प्रॉपर डाएट। जेवण अति प्रमाणात जेवल्यामुळे राहणारी जास्त कॅलरी ही शरीरामध्ये चरबीच्या स्वरूपात जमा होते। आहारामध्ये जास्त प्रमाणात साखर, बेकरी पदार्थ, व्हाईट ब्रेड, व्हाईट पास्ता आणि सोडा असल्यास तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा होते, त्यामुळे तुमचं वजन देखील वाढतं। बऱ्याचदा ही चरबी पोटापेक्षाही हातामध्ये लवकर जमा होते। कारण नंबर 3, हार्मोनल कारण म्हणजेच हार्मोनल रिझन्समुळे। तणाव, चुकीचा आहार, खराब जीवनशैली आणि झोपेची कमतरता यासारखी कारणं तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स असंतुलन निर्माण करत असतात। वास्तविक टेस्टोस्टेरॉन एक पुरुष सेक्स हार्मोन आहे, पण महिलांमध्येही एक निश्चित स्वरूपाची पातळी निर्माण करत टेस्टोस्टेरॉन पुरुष आणि महिला दोघांमध्येही मांसपेशी निर्माण होण्यासाठी जबाबदार असतात। तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये याची कमतरता जाणवत असेल तर तुमचं शरीर मांसपेशींच्या विकासासह चरबी देखील जमा करू लागतं। हे तुमच्या हाताला शरीराच्या बाकीच्या तुलनेत कमी टोन करतं। कारण नंबर 4, एजिंग्स अर्थात वाढतं वय। वाढतं वय हे महिलांमध्ये चरबी वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे। जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमच्या मांसपेशीतील ताकद कमी होते, यामुळे तुमच्या पाठीमध्येही बऱ्याचदा सूज येते। मित्रांनो, हातावरील चरबी कमी करण्यापूर्वी जाणून घ्या या काही महत्त्वपूर्ण गोष्टी। कोणत्याही ठिकाणचं वजन कमी करण्यासाठी नियमित स्वरूपात आपल्या शरीरावरील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही तासनतास ट्रेडमिल करत आहात आणि तुमच्या हातावरील चरबी कमी होईल असं अजिबात नाही। जर तुमच्या हातावर चरबी जास्त जमा झाली आहे तर त्यावर नक्की काय उपाय आहे, कोणता व्यायाम करायला हवा हे जाणून घ्यायला हवं। आपल्या लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्यामध्ये तुम्ही बदल करायला हवा आणि हातावरील वजन कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर योग्य नियंत्रण आणि त्याचप्रमाणे योग्य आत्मविश्वास ठेवायला हवा। तर सगळ्यात अगोदर म्हणजे हेल्दी ब्रेकफास्ट करा। आजकालच्या तुमच्या धावपळीच्या आयुष्यात बरेचसे लोक सकाळी नाश्ता करण्याकडे दुर्लक्ष करतात, पण तुम्हाला माहित आहे का, सकाळी भरपेट नाश्ता केल्यास तुम्हाला दिवसभर योग्य ऊर्जा आणि शक्ती मिळते। तुम्ही रोज योग्य वेळेवर नाश्ता केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि तुमचं वजनही वाढणार नाही। दुसरं म्हणजे साखर खाऊ नका, अवॉइड शुगर। वजन वाढण्यासाठी सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे साखर। तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर साखरेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। सोडा, कॉफी आणि इतर ड्रिंक्समध्ये साखर घालू नका। जास्त गोड चहा अथवा कॉफी पिऊ नका। ज्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा पदार्थांपासून दूर राहा। एका दिवसात कमीत कमी 2 हंगामी फळं खा। केक, पेस्ट्री, डेझर्ट, तेलकट पदार्थ खाण्यापासून स्वतःला दूर ठेवा। हे सगळे पदार्थ वजन वाढण्यास कारणीभूत आहेत। तिसरं म्हणजे जेवणात प्रोटीनचं प्रमाण वाढवा। आपल्या आहारामध्ये प्रोटीन वाढवा आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं वर्कआउट रुटीन योग्य तऱ्हेने करण्यासाठी मदत मिळते। टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार तुमच्या आहारामध्ये अधिक प्रोटीन असल्यास मांसपेशींमधील सिंथेसिसमध्ये 25% वाढ होते। याचा अर्थ असा की तुमच्या मांसपेशी योग्य प्रमाणात वाढीला लागतात। तुम्ही जिममध्ये जात असाल अथवा घरच्या घरी व्यायाम करत असाल तरीही प्रोटीनचं प्रमाण वाढवणं नेहमी लक्षात ठेवा। चौथं म्हणजे जास्त पाणी प्या। पाण्यामुळे जे काम होतं ते इतर कोणत्याही गोष्टीमुळे होत नाही असं म्हटलं तर ती नक्कीच अतिशयोक्ती नसेल। अधिक चरबी घटवण्यासाठी पाणी सर्वात फायदेशीर ठरतं, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं योग्य नाही। आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील वजनाच्या 10व्या भागाला 2 ने वजा करून जी संख्या येते तितकं लिटर पाणी आपल्या शरीरात जायला हवं। उदाहरणार्थ
तुमचं वजन जर 70 किलो असेल तर त्याचा 10वा भाग अर्थात 7 लिटर असणार। आता त्यातून 2 वजा केल्यानंतर 5 लिटर ही संख्या राहते। त्यामुळे तुम्हाला निदान रोज 5 लिटर पाणी प्यायला हवं। सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्यानेही तुमच्या शरीरातील चरबी कमी होते। 5वं म्हणजे आपलं रुटीन ॲक्टिव्ह ठेवा। तुम्हाला रोज व्यायाम करण्यासाठी अथवा जिम जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्या रुटीनमध्ये काही धावपळीची कामं सहभागी करून घ्या। उदाहरणार्थ रोज नियमाने भाजी आणि दूध आणायला जाणं, नित्य नियमाने अर्धा तास चाला, सतत बसून राहू नका, हातांना व्यायाम मिळेल अशा प्रकारची कामं घ्या। अशा सोप्या पद्धतीनेही तुम्ही हाताला व्यायाम देऊ शकता। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया की कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे हातावरील चरबी कमी करण्यासाठी मदत होईल। तर सर्वप्रथम आहे डार्क चॉकलेट। स्वादिष्ट असण्यासह डार्क चॉकलेट शरीरातील अधिक चरबी काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहेत। तसंच डार्क चॉकलेटमुळे मेटाबॉलिझमची प्रक्रिया वेगाने होते। यामुळे तुमची मुख्यत्वे भूक मरते आणि तुमचं पोट भरल्यासारखं वाटत राहतं। त्यामुळे तुम्हाला जंक फूड अथवा अन्य कोणताही पदार्थ खावा अशी इच्छा होणार नाही। दुसरं म्हणजे सूप। सूपा इतकं उत्कृष्ट डाएटिंग पर्याय दुसरा कोणताही नाही। तुम्ही तुमच्या जेवणापूर्वी चिकन अथवा कोणत्याही भाजीचं सूप बनवून खाल्लं तर तुमच्या कॅलरीजमध्ये घट होण्यासाठी मदत होते, कारण सूप प्यायल्याने तुमचं पोट आधीच भरतं। त्यामुळे अन्य काही खायची इच्छा उरत नाही। तिसरं म्हणजे भोपळी मिरची। भोपळी मिरचीची भाजी शरीरातील चरबी कमी करण्याचं काम करते। हिरव्या रंगाची कच्ची भोपळी मिरचीमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझमसाठी फायदेशीर ठरतात। या भाजीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात जे इरिटेबल बाउल सिंड्रोम याच्यावर उपचार करतात। त्यामुळे तुमच्या हातावरील चरबी कमी करण्यासाठी या भाजीचा नक्कीच उपयोग होतो। तुमच्या आहारात नेहमी या भाजीचा समावेश करून घ्या। चौथं म्हणजे ग्रीन टी। रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी नक्की प्या। यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम वाढतं आणि रात्रभर चरबी जाळण्याचं काम शरीरामध्ये सुरू राहतं। ग्रीन टी केवळ जाडेपणा अथवा चरबीसाठी नाही तर कॅन्सर सारख्या आजारालाही दूर ठेवतं। ग्रीन टी मध्ये कॅफीनचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका। त्याचा शरीराला फायदा नाही तर नुकसानच होईल। योग्य प्रमाणात ग्रीन टी प्यायल्यास तुम्हाला योग्य फायदा मिळतं, हे नक्की। 5वं म्हणजे हिरव्या भाज्या। हिरव्या भाज्या जशा ब्रोकोली आणि पालक या फायबरयुक्त असतात, ज्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात। तुम्हाला तुमच्या हातावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला अशा भाज्या खाण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं। भात न खाता जास्तीत जास्त सलाड खाण्यावर लक्ष द्या। 6वं म्हणजे बदाम। तुम्ही तुमच्या ब्रेकअप स्नॅक्सच्या स्वरूपात बदाम खात असाल तर चिप्स आणि कुकीज बरोबर तुम्हाला हे बदलण्याची गरज नाही। आपल्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनसॉल्टेड अर्थात मीठ नसलेले बदाम खा। यामुळे तुमची भूक तर नक्कीच शमते, शिवाय वजनावरही नियंत्रण राहतं। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की तुमच्या हातावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम प्रकार केले पाहिजेत। तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा एकदा तुमच्या रोजच्या आहारातील कॅलरी इंटेक नियंत्रणात आणता तेव्हा आता पुढची पायरी म्हणजे व्यायाम। योग्य व्यायाम प्रकार करून तुम्ही तुमचे हात सुडोल आणि आकर्षक नक्कीच करू शकता। हातावर काम करणं अतिशय सोपं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जिममध्ये जायची गरज आहे असंही नाही। आम्ही तुमच्यासाठी काही आर्म फॅट लॉस व्यायाम घेऊन आलो आहोत। यामुळे तुमच्या हातावरील चरबी नक्कीच कमी होईल। तर सगळ्यात अगोदरचा व्यायाम प्रकार आहे ट्रायसेप्स डिक्स। आपल्या हातावरील चरबी कमी करण्यासाठी ट्रायसेप्स डिक्स हा अत्यंत प्रभावी पर्याय आहे। यासाठी तुम्ही एका खुर्चीवर बसा आणि तुमचे हात खुर्चीच्या किनाऱ्यावर ठेवून खुर्चीला पकडा आणि आपले पाय समोर घ्या। आता तुमचे शरीर थोडं पुढे घ्या आणि आपले पाय सरळ ठेवा आणि तुमचे हात मागे घ्या, जेणेकरून तुम्ही स्वतःला नीट पकडू शकाल। तुमचं शरीर जमिनीवरून नीट उचललं गेलं आहे की नाही याची नीट खात्री करून घ्या। हळूहळू तुमच्या ट्रायसेप्सचा उपयोग करून शरीर उचला आणि मग परत खाली आणा। पहिल्यांदा याचे तुम्ही 3 सेट करा आणि नंतर हळूहळू वाढवत रोज 15 सेट पूर्ण करा। दुसरा व्यायाम प्रकार आहे बटरफ्लाय एक्सरसाइज। या एक्सरसाइजच्या मदतीने तुमच्या केवळ हातातील चरबीच नाही तर शरीरातील अन्य भागाची चरबी देखील कमी होते। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सरळ रेषेत उभं राहून हात समोर उभे करायचे आहेत। आता हात खांद्याच्या रेषेत समोर आणून तळवे जमिनीच्या दिशेने ठेवा। आता हात घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवा, मग पुन्हा उलटे फिरवा। असं कमीत कमी 10 ते 12 वेळा करा। तिसरी एक्सरसाइज आहे
प्लांक आर्म एक्सरसाइज। हा व्यायाम करण्याचा फायदा असा आहे की यामुळे केवळ तुमचे हातच नाही तर तुमच्या हातावरील मसल्सही मजबूत आणि सुडौल होतात। हे करण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही पोटाच्या बाजूला झोपा आणि आपलं डोकं जमिनीला टेकवा। आता शरीराच्या वरच्या भागाला एक कोपरा लावत दुसऱ्या हाताचा कोपरा जमिनीवरून आणि पायांच्या पंजांपासून वर घ्या आणि मांडीवर आणि पोटापासून वर उचलण्याचा प्रयत्न करा। चौथा व्यायाम प्रकार आहे पुशअप्स। हातावरील चरबी कमी करण्यासाठी हा एक योग्य उपाय आहे। तुम्ही घरच्या घरी हे अगदी सहज करू शकता। यासाठी तुम्ही आधी जमिनीवर गुडघे टेकवून बसा, नंतर खाली बघून आपले हात आणि गुडघ्यांवर वजन द्या। खाली झोपून पुन्हा एका विशिष्ट तऱ्हेने वर या आणि पुन्हा खाली जा। सुरुवातीला तुम्ही 5 पुशअप्स करा आणि नंतर याचं प्रमाण वाढवा। चांगल्या परिणामासाठी तुम्ही रोज 10 ते 15 पुशअप करणं गरजेचं आहे। याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।